नमस्कार मुलांनो, छोटुकल्यांनो, आपण आज आपल्या कवितांच्या बागेत जाणार आहोत। कवितांच्या बागेमध्ये विविध कविता रूपी फुलं उमलली आहेत आणि त्या छोट्या कविता मी तुम्हाला आज म्हणून दाखवणार आहे बरं का। इतक्या सुंदर कविता आहेत की तुम्ही त्या कवितांबरोबर नाचू सुद्धा लागाल। तर असं नाचणारं एक उंदराचं पिलू होतं। तर त्या छोट्या पिटुकल्याची ही कविता बरं का। एक होतं पिटुकलं उंदराचं छोटुकलं, एक होतं पिटुकलं उंदराचं छोटुकलं, बिळाबाहेर डोकवायचं आईची थप्पड खायचं। पिटुकल्याने एकदा आईला चकवलं, पिटुकल्याने एकदा आईला चकवलं, बिळाबाहेर पडलं, जाम पळत सुटलं। वाटत होती मजा खाशी, रंगात आली स्वारी खाशी, जवळ झाला खमंग वास। पिटुकलं निघालं तपासास, भजी तेलकट छान दिसली, भजी तेलकट छान दिसली। पिटुकल्याने तिकडे पटकन उडी घेतली, उडी घेताच पिंजऱ्याची झडप पटकन लागली। मग पिटुकल्याची धांदल उडाली, इकडे तिकडे फिरून पाहिलं, आपण अडकलो हे पिटुकल्याला समजलं। पिटुकलं मग रडू लागलं, पिटुकलं मग रडू लागलं, आईला हाक मारू लागलं। तिकडून आई बाबा आले, मोठ्या कष्टानं पिटुकल्याला सोडवलं। बाबांनी चांगलं धोपटून काढलं आणि मग पिटुकलं आईला जाऊन बिलगलं। हो की नाही? तुम्ही पण असेच पळता की नाही पिटुकल्यासारखे छोटे छोटे। आता आपण एक आजोबांची गोष्ट ऐकूया। आपल्या घरी आजोबा असले की ते आपल्याला खूप छान गोष्ट सांगतात। मग ती गोष्ट तुम्हाला ऐकायची ना? बघा हा, एक होते आजोबा आणि एक होता राजोबा। राजूला काय म्हटले? राजोबा। एक होते राजोबा, एक होते आजोबा। आजोबा सांगत गोष्ट, त्यातला जादूगार होता दुष्ट। जादूगार बनवी जादूचा माठ, जादूगार बनवी जादूचा माठ, पाण्याने भरे तो काठोकाठ। मग राजपुत्र येऊन माठ फोडी, राजपुत्र येऊन मग माठ फोडी, जादूगार लगेच बनवी होडी। जादूगार फिरवी जादूची कांडी, समोर दिसे राक्षस दुतोंडी। राजपुत्र राक्षसाला मारे ठार, राजपुत्र राक्षसाला मारे ठार। मग खूपच घाबरे जादूगार। नंतर राजपुत्र खेळे लढाई, नंतर राजपुत्र खेळे लढाई आणि जादूगार तर पळूनच जाई। मग असा हा राजपुत्र विजयी होई, असा हा राजपुत्र विजयी होई आणि आजोबांची गोष्ट संपून जाई आणि राजोबा आमचा झोपी जाई। हो की नाही? आता आपण पुढची छोटी छोटी चांदोमामाची गोष्ट कविता बघणार आहोत। चांदोमामा कसा माहितीये तुम्हाला? रोज भेटतो, रोज दिसतो। तर हा चांदोमामा कसा दिसतो आपण बघूया कवितेमध्ये। चांदोमामा चांदोमामा दिसतोस कसा, चांदोमामा चांदोमामा दिसतोस कसा, चांदण्यांच्या लाह्यामध्ये रुपाया जसा। निळ्या निळ्या आभाळात डौलाने फिरतोस, निळ्या निळ्या आभाळात डौलाने फिरतोस, लहान मोठ्यांना आनंद देतोस। कधी मोठा तर कधी लहान होतोस आणि काही वेळा तर लपूनच बसतो। तू नाही दिसला तर मला नाही करमत, तू नाही दिसला तर मला नाही करमत, इकडे तिकडे तुला राहतो मी शोधत। नंतर दिसते मला इवलीशी कोर, नंतर दिसते मला इवलीशी कोर, नाचू लागतो मग मनाचा मोर। असा चांदोबा मला आवडतो भारी, असा चांदोबा मला आवडतो भारी, त्याला खाऊ घालतो मी बासुंदी आणि पुरी। हो की नाही? चांदोमामा सगळ्यांना आवडतो की नाही? मग आपण आता एक छान गमतीशीर गोष्ट बघूया बरं का। आता तुम्ही आजोबा आजींबरोबर आई बाबांबरोबर देवळात जाता, देवळामध्ये गणपती बाप्पा असतो। मग तुम्ही गणपती बाप्पा पुढे नमस्कार करता। मग कसं मागतात तुम्ही गणपती बाप्पा पुढे नमस्कार करून? तर आपण या कवितेमध्ये ऐकणार आहोत बरं का। गेलो मी मंदिरात, गेलो मी मंदिरात, देवापुढे जोडले हात, बाप्पाला हात जोडले,
गेलो मी मंदिरात, देवापुढे जोडले हात. देव म्हणाला मला, अभ्यास जरा जास्त करा. देव म्हणाला मला, अभ्यास जरा जास्त करा. अभ्यासाने होते ज्ञान, अभ्यासाने होते ज्ञान, विचार कळतील तुम्हाला छान. विचाराने कळतो देव, हीच आपल्या जीवनाची ठेव. देवाला नंतर घातली प्रदक्षिणा, बरं का. देवाला नंतर घातली प्रदक्षिणा आणि देवापुढे सोडला माझा मीपणा. हो की नाही? तुम्ही असेच करता ना. आता आपण एक छानशी कविता बघूया, बरं का. त्या कवितेचं नाव काय माहिती आहे का? आपण रस्त्याने जातो, हो, आणि एक छोटीशी पायवाट पण असते. तर मग रस्ता आणि छोटीशी पायवाट एकमेकांशी कसे बोलतात, तर आपण या कवितेमध्ये बघणार आहोत, बरं का. ऐका हा. एक होता रस्ता, एक होता रस्ता, खात होता खस्ता. स्वस्थता नाही त्याला, पाण्यासाठी तहानलेला. उन्हाचा चटका बसतो सारा, गरम होऊन वाढतो त्याचा पारा. रस्ता लागला, रस्ता मग लागे रडू. पायवाट म्हणते नको रडू, नको रडू. रस्ता म्हणाला पायवाटेला, सारखा खोदण्याचा त्रास मला. अंगावर माझ्या खड्डे फार, त्यावर माती ओतती अपार. रस्त्याची मग पाठ सुजली, रस्त्याची मग पाठ सुजली, डांबराने काळी काळी झाली. चटका बसून जाड जाड झाली, रोड रोलरने गुळगुळीत केली. रस्त्याला वाटले आता संपला त्रास, रस्त्याला वाटले आता संपला त्रास, पण पाईपलाईन वाले परत आले खास. त्याने फोडले मग रस्त्याला, त्यांनी फोडले व रस्त्याला, जखमांचा मग महापूर झाला. रस्ता लागला रडू, पायवाट म्हणते नको रडू, नको रडू. पायवाट पायवाट तू किती ग शहाणी, पायवाट पायवाट तू किती ग शहाणी, माझ्यासारखा त्रास देत नाही कोणी. पायवाटेकडे पाहत रस्ता म्हणतो छान, तुझ्यासारखे माणसाने असावी लहान. मगच तो होतो महान. पायवाट म्हणे रस्त्याला, मी मागणं मागितलं देवाला. पायवाट म्हणे रस्त्याला, मी मागणं मागितलं देवाला, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. आहे की नाही छान गोष्ट? मग आता आपण या रस्त्याच्या कडेला जी झाडं असतात की नाही, मग ते झाडांचं किती महत्व आहे तुम्हाला माहिती आहे मुलांना? ते बघा, एक छान छोटीशी तुमच्यासारखी कविता आहे. काय नाव त्याचं? झाड. आणि झाडाची कविता आपण बघूया. सुंदर झाड देते सावली, हो की नाही? सुंदर झाड देते सावली, जणू प्रेम करणारी माऊली. आपली आई प्रेम करते की नाही आपल्यावर, तशी. झाड देते फळे फुले, झाड देते फळे फुले, पाने, खोड आणि फांद्या. दुःख विसरण्यासाठी हवा झाडाचा खांदा, हो की नाही? असं झाड मग आपण कधी तोडू नये. झाडाला पाणी घालावं, झाड मोठं करावं, आणि मग झाडाला कसं फूल येतं की नाही. मग आपण फुलाची एक कविता बघणार आहोत, बरं का. छोटं छोटं बाळ कसं फुलासारखं असतं, तसं हे गोजीरवाणं फूल, बरं का. एक होतं फूल, एक होतं फूल, त्याच्या आईचं मूल. आईचं फुलावर प्रेम फार, आईचं फुलावर प्रेम फार, बाबा त्याचे फार उदार. फुलाच्या घरी होती चूल, जेवत होते आईचं मूल. भात कालवून वाढले तूप, फुलाला लागली खूप भूक. एक घास काऊचा, एक घास चिवचा, जेवताना फुलाला पडली फूल, झोपेने मग घातली झूल. जेवता जेवता झोपले फूल, आईचं ते गोचिरं गोचिरं मूल. त्याच्या रूपाची आईला पडली फूल, आणि फूल झोपेत होते मशगूल, हो की नाही?